तिने सांगून व्हायला आली तर दुकानदार काही येणार. वहिनी मला वाटते तो का आता येणार नाही. नाही भाऊजी, अहो गावात कुठेच नाहीयेत आणि दुकानावर पण आले नाहीत, म्हणजे येतीलच ना इकडे. आपण अजून थोडा वेळ वाट बघूया. हा थांबे की. भाऊजी आले. चालले ते. ए पप्प्या पप्प्या गाडी सोड. गाडी लाव. गाडी लाव पहिला इथं. काय आहे? चल तिकडं. हा? चल तिकडं आधी. काय काय आहे तू? काय धावतो चल. दे. येतो चल की ये. चल चल चल. अर्र, अंजली वहिनी आल्यात. हा. सांगशील का नाही मग? हा? ए, थांब रे. चल. अरे बाप रे, वा 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 वा. नमस्कार 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 अंजली वहिनी. काय आहे बरकत? हा, अंजली वहिनी आल्यात, मला सांगायला येत नाही. उगीच तिकडे मला असं घेऊन आलाय ते. बरं झालं बरं झालं, खूप आनंद झाला बरं का तुम्ही आलात ते. आमच्या दुकानाला तुमचं पाय लागलं, उद्घाटनाला तुम्ही येऊ शकला नाही, सामान खरेदीला आला ते मला लय बरं वाटलं. ए खरेदीला आलेलो नाही मी, तुला जा विचारायला आलोय. सुधारला असतील असं वाटलं होतं पण नाही. बरकत नाही, मला वाटलं होतं तू बदलला असशील, पण तुझा भरपूर बाजा अजून चालूच आहे का? हा? ए जरा थांब, बोलतो की मी. कसला जाबो वहिनी? हातावरचं पोट असणाऱ्या गरीब माणसांना उगाच कशाला फसवताय? फसवलं मी कशाला फसवू कोणाला? सांगा यांना. काल माझी बायको किराणा माल न्यायला आलती. तिला नव्या नोटा कळत नाहीत आणि 100 रुपये म्हणून 50च्या हिरव्या नोटा दिल्यात. काय येडायस का काय? तुझ्या बायकोला 50 आणि 100 मधला फरक कळणार आहे? हे बघ, एवढं कोण अडाणी नसतंय जगात, आणि अडाणी जरी असलं तरी त्याला नोटा बरोबर ओळखतात. नाही, यांनी फसवलंय मला. ए अरे तुला कुणाला करतीस ग? माननीय परेश पाटील आहे मी. माननीय माफीचा साक्षीदार आहेस तू. काय सांगतोस मला? मामाचा आहेस मामाचा. आणि हा उगाच फुकट रुबाब दाखवायचं नाही गरीबासनी. हा हे गरीब गरीब नाही, चोर आहेत हे, चोर. त्या चोरट्यासनी की नाही माझा इंगाज धावतो. हे उठ. 1 मिनिट, यांच्यावर आवाज चढवून बोलायचं नाही. हा, मला वाटलं होतं सुधारला असाल, पण नाही. एक गोष्ट सांगते, मला फसवणूक अजिबात चालणार नाही. मी खरं सांगाले वो, मी कुणाला नाही फसवलं. काय आहे, आधी रातच्यालाही चोऱ्या मारा करायची, आता दिवसा ठेवल्या करायला लागलाय. हा, आम्ही आमच्या मेहनतीचं खातोय. हे सगळ्या जगाला जाऊन सांगायचं मला नाही. उगाच काही आरोप करू नका. मला चांगलं कळतं काय खरं आणि काय खोटं. हे बरं आहे, म्हणजे आता गावातल्या माणसांवर तुम्ही विश्वास ठेवणार नाही, या बाहेरून आलेल्या माणसांवर तुम्ही विश्वास ठेवणार. ठीक आहे, आता मला काय करायचं की नाही ते मी करतो. हे चला उठा, माझ्या दुकानापासून उठा. चला निघा निघा निघा. 1 मिनिट, यांच्यावर आवाज चढवायचा नाही. चूक तुम्हीच केली असणार. काय कशी केलीच असणारच तू. हे बघ, काय झालंय? अहो, या परेश पाटलांनी या गरीब बिचारा माणसांना फसवलंय, नोटांचा गोळ घातलाय. पप्प्या परत गावात गोळ घालायला सुरू केलंस? नाही मी काय घोळवेळ घातलेला नाही राहणार आहे. ठीक आहे, पोलीस स्टेशनला चल. तर हा नाही, काय आहे, गरीबावरच अन्याय करा सगळ्यांनी. बाई किती पैसे झाले तुमचे? अहो 150 रुपयाचा घोळ गाठलाय. थांब. काय आहे, आमचं गाव आहे तंटामुक्त गाव, इथं पोलीस यायला नको म्हणून तुला पैसे देतो. हे घे बापा पैसे. हा? परत जर का कुणाला फसवलंस तर याद राख. नाही. चला. आणि परत जर का कोणी फसवलं ना तर सांगा आम्हाला. चला. पुणे कोणी फसवले तर नक्की सांगा. तुम्हा दोघांनी मी असा फसवणार आहे की तोंड उघडून जा विचारायची पण सोय राहणार नाही. युवराज चल खाऊन घे. मला नको, आज मूड नाही माझा. अरे पण म्हणून काय उपाशी राहणार आहेस काय? अहो मूड नाही म्हणून सांगितलं की युवराजनी. उगा कशाला ताप द्यायला असं त्यासनी. पर जेवण का न ग? माझी मम्मी आजी चांगली बनवत्या.
हे मला खाऊ वाटत नाही. हे बघ युवराज, आजच्या दिवस खा, उद्यापासून अंजली बनवती जेवण. मला खायचं नाही म्हणलं की एकदा. कसली नोकर माणसं आहेत रे. ए नोकर कोणाला म्हटला तू? यांना गोदाक काय ती नोकर नाही. तुमच्यासाठी गोदाका असेल, माझ्यासाठी नोकरच आहे. मम्मी आजीने सांगितलंय मला. तुझ्या मम्मी आजीकडे नाहीस तू, गायकवाडांचं घर आहे, चल माफी माग. नाही मागणार, या घरचा मालक आहे मी. मी नोकरांची माफी मागत नसतो. युवराज सूरज, जाऊ दे. अरे बारका हाय तो, त्याचं काय एवढं मनावर घ्यायचं. जे शिकवलंय ते बोलतोय, आपण चांगलं शिकवूया त्याला. मग ते आत्तापासून सुरू करायचं शिकवायला. ए चल माफी मागतो. नाही असं ऐकणार नाहीस तू. सूरज चल माफी माग. नाही मागणार. माफी मागतो. ए सूरज, सूरज सोड त्याला. काय करायला हे? सूरज भाऊजी लहान मुलाशी असं का वागताय तुम्ही? त्यानं केलं तसं आहे आता. युवराज तू खोलीत जा, चंदा ते त्याला घेऊन जा. काय झालंय सूरज भाऊजी? डोसकं फिरलंय माझं. तू पहिला शांत हो आणि काय झालं ते सांग. गोदाक कासनी नोकर म्हणला आता. काय? नाही मग चुकीचं केलंय युवराजनी. म्हणूनच डोसकं फिरलंय माझं. माफी मागायला लावतो तुम्ही आता. गोदाक्का, तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ नका. अगं नाही अंजली, बारक्या पोराचं मी कशाला मनावर घेऊ. पर तो न खाता गेला म्हणून वाईट वाटलं. माझं तर डोसकं चालना झालंय. कसं समजवायचं याला? वहिनी तुम्हीच काय ते बघा आता. मी तर हात टेकलेत आता. अरे म्हणून का हात उचलायचा वय? अरे अशानं अजून कोडगोईल ते. तुम्ही काही काळजी करू नका, मी समजावते युवराजला. गोदाक्का, मी त्याला भरवते. द्या. गोदाक्का, युवराजच्या वाटणीचं मी माफी मागतो. अरे लेकरा, नाही रे बाळा, मी काय बी मनाला लावून घेतलं नाही. तू नग उगच मनाला लावून घेऊस. तुम्ही दोघं हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाटते. राणा चल. हॅलो. हा गायकवाड, तुमच्या मुलीला तुमच्याशी बोलायचंय. हा. हा, 1 मिनिट, मी तिच्याकडे देते फोन. रानदा, माझ्या लई तक्रारी आहेत बघ. अगं काल तर म्हणलीस की मस्त वाटते म्हणून. पण आज लई तक्रारी आहेत. बरं सांग. काल मी खजिना हुडकायला जरा लांब निघालो तर मला अडवलं. रातचं लय लांब जायचं नसते. पुढं मी म्हणलं कुस्तीचा खेळ खेळू तर मॅडम नाही म्हणाल्या. तिथे कुणालाही कुस्ती येत नाही, त्यामुळे मुलं खेळायला तयार नाहीयेत. मॅडमचं बरोबर आहे. काल मला आईस्क्रीम खायचं होतं तर नाही म्हणल्या. लक्ष्मी, ते आपलं घर आहे का? रानदा, तू माझं काहीच ऐकून घेत नाहीस का टिपू? अगं अगं असं काय नाही. बोल की काय झालंय? माझ्यावर मॅडम पण ओरडल्या काल. ओरडल्या काय? थांब, तिकडे आल्यावर बघतो त्यांना मी बरोबर. आई कुठे आहे? आहे की वर युवराजच्या खोलीमध्ये त्याच्यासाठी जेवण घेऊन गेलेत. काय म्हणजे खरंच युवराज दादाचे लाड व्हायले? आईला सांग त्याला जादा डिमांड देऊ नकोस. बरं ते सोड, अजून काय तक्रार? नाही, पण आई खरंच माझ्यावर रागवले का? तिला मी नकोय काय? बरं ते सोड, तुला तिकडे करमतंय ना? हा, पण मला आईची बोलायचंय रे. बरं थांब. अंजलीबाई, अंजलीबाई. लक्ष्मी, तुझी वेळ संपली आहे, फोन ठेव. रानदा, ठेवतो. वेळ संपली इथली, उद्या बोलतो. बरं बरं ठीक आहे. युवराज, हे बघ, मस्त तुझ्या आवडीचं सगळं जेवायला आणलंय मी. पटकन खाऊन टाक. धर. मला नाही जेवायचं. गोदक्काला बी काही कळत नाही बघा. उग बळबळ खाऊ घालाय निघाल्या होत्या. केवढ्याला पडलंय समज. याला काळजी म्हणतात चंदाताई. उपाशी राहू देत का युवराजला? युवराज, तुला माहितीये लहान मुलांना राग आला की काय होतं?
लहान मुलांना राग आला ना की बागुलबुवा असतो की नाही, त्याच्या अंगातली ताकद वाढते आणि मग तो लहान मुलांना जास्त त्रास द्यायला लागतो असं म्हणतात. ही काय बारका नाही बागुलबुवाच्या गोष्टी ऐकायला. हो माहितीये मला, आता मोठा झालायस तू. पण तुला माहितीये का लहानपणी तू बागुलबुवाला किती घाबरायचास? तुला लहानपणीच्या काही गोष्टी आठवतायत का रे? लहानपणी तू नेहमी माझ्या सोबत असायचास. वय ताईसाहेबांना सांभाळ जमतच नव्हतं, म्हणून मग तुम्ही थोरल्या ताईसाहेबांकडेच होतास. तुला माहितीये एकदा तू बागुलबुवाला इतका घाबरला होतास ना की घराच्या बाहेरच पडायला तयार नव्हतास. मग आपण काय केलं माहितीये तुला? काय? आपण लाडू दादाच्या पाठीवर बागुलबुवाला बसवलं आणि दूर टाकून दिलं. मग तू घराबाहेर पडायला तयार झालास. म्हणजे मला गंडवलं तू? बागुलबुवा नसतो कधी. हा मी पण तुला तेव्हा हेच सांगत होते. पण चंदा मावशी मी रडू नये म्हणून मला बागुलबुवाचं भ्या घालायची. ध्यानात आले माझ्या. आम्हाला गंडवलं म्हणून चंदा मावशीला शिक्षा करायलाच पाहिजे. मला? हा तुलाच, नाहीतर मी जेवणार नाही. काकी तू हिला काहीतरी शिक्षा कर. शिक्षा? अरे पण काय करायची आपण शिक्षा? काय पण कर. बरं पण तू जेवशील ना मग? हा हा ठीक आहे, मग आपण करूयात शिक्षा. आपण एक काम करूया, आपण लाडू दादाच्या पाठीवर कसं बसवलं होतं बागुलबुवाला तसं चंदाताईंच्या पाठीवर बसवूया. हा हा. अहो नाही ताईसाहेब, ते दे दे उशी दे. हा असंच बसवलं होतं की नाही आपण? जाय काय. हा आता बस खाली, बस बस. हा उठ उठ आता उठ. युवराज मला सांग, रडणं चांगलं असतं का वाईट असतं? वाईट. हा मग चंदाताईंनी तू रडू नयेस म्हणून तुला बागुलबुवाची भीती दाखवली होती की नाही? म्हणजे तुझ्या चांगल्यासाठी त्यांनी असं केलं होतं. मग आपलं चांगलं करतात त्या माणसांना आपण शिक्षा द्यायची असते का? नाही. मग झालं, चंदाताई तुमची शिक्षा संपली. हा चला आता पटकन खाऊन घ्या. मस्त झालंय की नाही पिठलं? तुझ्या आवडीचं केलंय सगळं. युवराज या घरातली सगळी माणसं तुझी खूप काळजी करतात आणि आपली काळजी करणाऱ्या माणसांचं आपण नेहमी ऐकायचं असतं. बरं मला एक सांग, तुला एवढा राग कसला येतो रे? माझी मम्मी माझं जवळच नाही. तुम्ही सगळ्यांनी माझ्या मम्मीला जेलमध्ये पाठवलं. आता माझी मम्मीच नाही. अरे असं काही नाही युवराज, मी आहे ना. आणि जाऊबाई सुद्धा एक ना एक दिवस तुला भेटायला नक्की येणार आहेत. त्या नाही आहेत तोपर्यंत मी आहे तुझ्यासाठी. तुझी आई नाही बनू शकत मी, पण तुला आई इतकंच प्रेम नक्की देईन मी. हे घे. आता खाईन मी. खाशील तुझं तू? हा. पण नक्की सगळं संपवशील ना? संपवतो. मी बाकीची कामावरून येते. बघितलं भाऊजी, रागापेक्षा प्रेम नेहमीच विजयी ठरतं. तुम्ही युवराजला नीट समजावून सांगा, ऐकेल तो. लहान मुलांना समजावणं कठीण असतं, पण प्रेमाने समजावलं ना की लगेच समजतात ती. काय झालं? लक्ष्मीचा फोन आलता. हो? तिला तुमच्या संगत बोलायचं होतं. मी किती हाका मारल्या तुम्हाला, तुम्ही आलाच नाही. तिला किती वाईट वाटलं माहितीये का? वाईट वाटलं? अहो मी युवराजला समजावत होते ना. वय, पण त्याला समजवण्याच्या नादामध्ये लक्ष्मी रुसली. त्याचं काय? ती विचारत होती मला, आईला माझा राग आहे काय? नाही हो,
लक्ष्मीवर कसला आलाय राग? मग का आला नाही तुम्ही? अहो, आता या घरात मला 2 मुलांची आई व्हावं लागणार आहे, दोघांनाही सांभाळावं लागणार. नाही, हे समजा खरंय, पण युवराजला सांभाळण्याच्या नादात लक्ष्मीकडे दुर्लक्ष करू नका. पोटच्या पोराला जरा कमी मिळालं तरी चालतंय, पण जाऊबाईंच्या मुलाला कमी मिळालं तर ते बरोबर नाही. आपली लक्ष्मी समजून घेलो, पण युवराज नाही समजून घेणार. हायच तसा तुझा तापट. मी काय म्हणते, युवराजकडे लक्ष देण्याच्या नादात माझं लक्ष्मीकडे जर का कमी लक्ष गेलं तर ती कमी तुम्ही भरून काढायची. काढाल ना? हे काय विचारणं झालं काय? तुम्हाला माझी जी काय साथ लागेल ती द्यायला तयार आहे मी. आणि लक्ष्मी जर रुसली तिला म्हणून लई सोपं असते बघा. काय करायचं, ते चतुर भिंगरीची पुस्तक आणून द्यायची तिला. परत ते बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. हा, पोलीस म्हणून मी अशा काय करामती करीन की लक्ष्मी खुश झाली पाहिजे आणि तिला माझा अभिमान वाटला पाहिजे. ते तर तुम्ही करालच, खात्री आहे माझी. दौलतवाडीच नाही, अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याला तुमचा अभिमान असेल. पप्या, अरे उतरदारा सांग मर्दा. बापू, मला नाही जास्त गडबड झाली जरा. तुम्हाला तांडा दिसतोय तो तांडा दिसतोय काय? त्यातल्या माणसाने राणा आणि अंजलीला बरोबर घेऊन माझ्या दुकानात ते गेम राडा गेला. हा करेक्ट, राडा गेला. पप्या, तू असल्या फाटक्या माणसाच्या पुढं झुकला आणि वर पैसे पण दिले. बापू, जेवढं मी पैसे दिलेत की नाही त्याच्या डबल नुकसान करायचं आता. तुझा 1 कोयता तू 3 टन तोडलास. हा, तुझं 2 कोयतं तू 6 टन तोडलास. तसंच तुझं पण 6 टन. तुझं झालं 900 रुपये, तुझं झालं 1800. बाबा तुझं 1800. आता उचल धरून, आता उचल मी 100 रुपये टना मागे जर कट केली तर तुमचा हिशोब कसा होतोय? तुला येणार किती? 800. तुझं झालं 3 टन, तुझा 1 कोयता, तुझं झालं 2 टन. ओय काय? हा बापू, लय मास झाला या फिरस्ताच नाही. काय झालं मालक? माझा लावर तो मासनी. मला काय करताय तुम्ही? काय करताय? अहो मालक काय झालं? हा, दिस ना काय डोळं फुटलेत काय तुझं? फोडापुरी करायला येतो. पण का? अरे आमच्या नादाला आला की आम्ही असंच करतोय. बापू, अहो गप्पा काय मारत बसलाय? फोडा 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 फोडा. बोलायचं नाही आपल्याला, बोलायचं नाही. वाद झाला आता. दारू पिऊन दंगा करणार नाहीत. काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? काय करणार? आम्ही त्या अंजलीला सांगू, त्यांचा नवरा पोलिसात आहे. नाही 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 नाही, राणा आणि अंजली याची भीती माननीय परेश पाटलाला अजिबात दाखवायची नाही. बापू, आपला इंगाही असते दाखवायला पाहिजे की खरं. हा, मग काय करूया बरं? कुणा दाखवलेस तू? गप गुमान जायचं इथनं. नाही की का तू डोसका फोडल्याशिवाय राहणार नाही. काय करशील? काय करशील? बापू सोड, मला काय काय दाखवले तेच नाही. मला फोडायचं लय अक्कल आहे रे. मला तुला फोडायचं मला. हो सोडा बापू, मला सोडा. मला काठी दाखवली तरी मी सोडणार नाही त्याला. पप्या, अरे गुमान चल. अरे आपण दोघंच आहे आणि केवढा मोठा तांडा आपल्या समोर आहे. हे बघ, आपली हाडबी जागला ठेवणार नाही ते. चल बापू, या तांडेकरांची हाड्यात गेली तीच जागेला राहणार नाही आता. अरे आपण काय करणार? आपण फक्त दोघंच आहे. बापू, आता आपण दोघं काहीच करायचं नाही. नाही नाही नाही, आता आपल्या गावातली लोक आहेत की नाही तीच या तांडेकरांची हाडं डिली करणार. गावातले लोक. चोर पोलीस खेळायचं.
चोरी केल्यावर पोलिसांचे फटके कसे पडतात की नाही ते कळू दे या तांडेकरसनी.